नमस्कार पब्लिक, आजच्या लॉगमध्ये आपलं परत स्वागत आहे. आज आलो तुम्ही शेतात ते कपाशीवरती फवारणी करायला. आज पण काही आपल्याकडे कंटेंट नव्हता, त्याच्यामुळं वाटलं दाखवूया काहीतरी शेत आपली. हे बघा आपलं शेत आहे. मी करत होतो फवारणी. माझे भाऊ आणि माझ्यासोबत पप्पा ते होते, ते तिकडं गेले पुढं. आता मी चाललोय मागून. हे शेत आहे, ही कपाशी आहे. याच्यावरती मी फवारणी करायला आलो मी, म्हणजे मी आणि माझा भाऊ. तर आता आम्हाला दुसऱ्या शेतात जायचं आहे फवारणी करायला. आपल्याकडे आज काही कंटेंट असल्यामुळं थोडी छोटीशी व्लॉग राहीन आपली आजची. छोटीशी म्हणजे जास्त बी छोटी नाही, बट छोटीच राहीन. कारण दुसऱ्या शेतात घरचे, तर मी घरच्यांचे काही ब्लॉग बनवत नाही, त्याच्यामुळं आपण छोटीशी ब्लॉग बनवू. हे बघा, हे इकडं शेत आहे आमचे. हे काकाचं आहे, हे पण काकाचं आहे. आणि जी पुढची मक्का आहे ती आमची आहे. तर आता मी चाललो तिकडे शेतात. तर आता काय बोलावं काही कळत नाही, पण चालू आहे. जे म्हणत होतं ते बोलणं चालू आहे. अजून काही जास्त ब्लॉगमध्ये आपल्याला बोलल्या जात नाही. ही बघा, ही आपली मक्का आहे. इथं एक छोटंसं शेत आहे, बाकी दुसरीकडे आहे. आणि एक ते तुम्हाला वरती दाखवलं ते एक. तर मी जातो आता तिकडं. बाकीचे ब्लॉग तिकडं जाऊन शूट करू असं मला वाटतंय, कारण इथं पण मी चालता चालता तुम्हाला काय दाखवणार आहे. तुम्हाला दाखवतो इथं एक आमच्या शेतात महादेव आहे. खूप जुने. आमचं घर पहिले ह्या शेतात होतं, जेव्हा मी नव्हतो. म्हणजे माझ्या मम्मी पप्पाचं नवीन नवीन मॅरिड लाईफ होती, तेव्हा आमच्याकडं घर पण छोटंसं होतं, ते पण कुडाचं होतं. आता तरी आमचं घर मोठं आहे. पहिले आमचं इथं घर होतं, हे झाड दिसतंय का, इथं पहिले आमचं घर होतं, ते पण कुडाचं ना. आमची चार जण, म्हणजे 4 फॅमिली एकखटी राहत होत्या तेव्हा या एवढ्या एरियात. हे बघा, त्या टाईमचं इथं महादेव आहे. पहिले आम्ही इकडं राहत होतो, आता आम्ही राहायला तिकडे गेलो. तिकडं तुम्हाला दाखवलेलंच मी कालच्या ब्लॉगमध्ये माझं घर. हे बघा, इथून पाणी वाहत असतं. इथं छोटीशी नदी, म्हणजे आमच्यात त्याला ओळा म्हणतात. हे बघा, इथं माझ्या आजोबांनी ते हाताने खणलेली विहीर आहे. तुम्हाला मी दाखवतो ती विहीर. ती कशानं नाही, जेसीबीनं नाही खणलेली, कशानेच नाही, ती हाताने खंदून बांधलेली विहीर आहे. खूप जुनी आहे. हे बघा, तुम्हाला दाखवतो मी ती विहीर. ही ती विहीर आहे जी हाताने खणलेले माझे आजोबा, बाकीचे त्या घरचे बाकीचे जुने लोक. मला तर माहीत नाही कोणी कोणी खणलेली, बट ही खणलेली हाताने आहे, जेसीबीने नाही खणलेली. बघा, मोटर चालू आहे सध्या. तर मी आता जातो तिकडं. इथं तर काही दाखवण्यासारखं नाही, तर मी बाकीची ब्लॉग पुढं जाऊन चालू करतो. कारण इथं पण मी काय बोलत जाणार एवढ्या दूर, तुम्ही पण ब्लॉग बघून बोर नाही झाले पाहिजे, त्याच्यामुळं मी बाकीची ब्लॉग पुढे जाऊन चालू करतो. हे बघा, इथं मी पुढे आलेलो आहे. आता इथं पाणी येतं, ही नदी आहे. नदी नाही म्हटलं, म्हणजे नदीसारखं जे छोटं ओळा म्हणतात आमच्याकडे याला. तर मी आता घरच्यांजवळ आलो आहे, तर मी तिथं व्लॉग बनवू शकत नाही. मी फक्त दाखवून तुम्हाला बोलणार तर नाही. बघा, मला दाखवतो मी माझ्या घरचे. ते तिथं माझा भाऊ आहे. बघा, तिकडं दिसत नसेल तुम्हाला. बघा, काकाची विहीर आहे. हे सगळीकडे शेत आहे, सगळीकडे शेत. आम्ही तर सध्या शेतीच करतो. अजून एज्युकेशन मी ॲडमिशन घेतलेलं आहे, बट कॉलेज चालू झालेलं नाही. तर मी बाकीची ब्लॉग नंतर बनवतो, कारण मी आता आलो आहे पप्पाजवळ. घरच्यांसमोर मी ब्लॉग बनवू शकत नाही.